धरणगाव येथे क्रांतिकारी ख्वाजा नाईक स्मृती संस्था संचलित श्री मुकुंदराव पणशीकर कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता केंद्र व उद्योगाच्या केंद्राचा उद्घाटन सोहळा धरणगाव येथे आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता हेडगेवार नगर येथे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पार पडला। यावेळी अखिल धर्मजागरण प्रचारक प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शरदराव ढोले, उद्योजक पुखराज पगारिया, बाळासाहेब चौधरी आदींची यावेळी उपस्थिती होती। या कौशल्य विकास केंद्राला हे नाव का दिलं असेल? अरे यामागे प्रेरणा लक्ष्मी समाजाकडे असती, लक्ष्मी कोणी भर घेऊन राहणार नाही। इथे काय राहिला आपले चांगले काम राहतील। चांगले कामामध्ये स्वतःसाठी ते करतात ते चांगले काम आहे का? परिवारासाठी ते करतात ते चांगलं काम आहे का? व्यवसाय करण्यासाठी करतात ते चांगलं काम आहे का? त्याने कोणी विचारत नाही, त्याने पण ओळखत नाही, त्याच्यासाठी आप केला तर ते चांगलं आहे का? आम्ही ते आज बघायला सामने इथे केला ते असं असते की आदिवासी सुखासाठी करतात। आता बाळासाहेबांने भाषणामध्ये सांगितलं की प्रकृती वाचली पाहिजे, नॅचरल रिसोर्सेस वाचले पाहिजे। अधिकाल काल बाळासाहेबांनी गव्हर्नर हाऊसमध्ये कार्यक्रमामध्ये होते, वेगवेगळे गव्हर्नर गुजरात आले, त्यानंतर गुरुकुल चालतात ते पण नैसर्गिक शेतीचा प्रयोग करतात। त्याने यावर एक 2 तासाच्या सर्व मंत्र्यांच्या आमदारांचा प्रशिक्षण शिबिर घेतला होता। तुम्ही मागू नाही, 2 तास घेणार नाही तुमचे, फक्त 2 मिनिटांमध्ये सांगतो। तर मूल त्याच्यामध्ये काय होता? मूल त्यांचं त्या होता की आपण जे एकदा केमिकल शेतीवर चालला आहे, ते केमिकल शेतीवर फसल वाढली आहे, पण नंतर काय 20 वर्षापूर्वी गावामध्ये एकही कॅन्सरचा पेशंट नसता, आता प्रत्येक मुलामध्ये एक कॅन्सरचा पेशंट आहे। 20 वर्षापूर्वी हॉस्पिटलची गरज नसती, आता एकही हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नाही। आता हे जे काही चाललं आहे हे फक्त प्रदूषण मुळे चाललं आहे, आणि प्रदूषण फक्त हवा पाण्यामुळे नाहीये। प्रदूषण म्हणजे जीवनासाठी सब्जी घेता, फ्रूट घेता, अनाज घेता, त्यामुळे प्रदूषण आहे। त्याने उदाहरण देऊन सांगितलं, आपण शहरामध्ये जे काही फसल आहे ते फसल पाणी जास्त बरसला किंवा पाणी नाही आला ते फसल सुकती, जंगलामध्ये फसल कधी सुकत नाही, फसल जैसे तशी उभी राहते। कारण काय? तिथे कोणी माली जातो का? तिथे कोणी काही फसल पाणीसाठी किंवा ते खाण्यासाठी कोणी जातं का? कोणी जात नाही। प्रकृती स्वतः आपलं काम करत आहे। आपण प्रकृतीचे कामामध्ये अडचण तयार केली म्हणून सर्व विनाश झाला। आता हे जे काही संस्था आहे ते संस्था फक्त इस्केमीसाठी नाही आहे, ते संस्था पूर्ण वातावरणाच्या पूर्ण इलाक्याच्या आमूलचूल परिवर्तन करण्यासाठी उभी राहिली आहे। त्यामध्ये नैसर्गिक शेती पण होईल। मी आता विभागातर्फे एक मंत्रीचे नाते जे काही आमचे मालिकेने जे काही आम्ही पूर्वीच्या अधिकाऱ्यांबरोबर बसले होते, जे काही तुम्हाला करायचे ते सर्व काही करू म्हणून ते आमचे पूर्वी अधिकारी आले आणि सर्व प्रिन्सिपल पण आलेले आहे, आयसी मेंबर पण आलेले आहे, टीचर्स पण आलेले आहे। ते सर्वजण आपले ह्या कार्यक्रमासाठी काय शिकायला असेल मिळेल असं सर्व इथे आलेलं आहे। आता फक्त एक 2 बोलीमध्ये विभाग आता हे मालिकेने सांगितलं तसेच यावेळी हरिभक्त पारायण गजानन महाराज वर्षाटकर यांचे भव्य कीर्तन यावेळी पार पडले। एक नजर टाकूया कीर्तन सोहळ्यावर। महिला तयार होईल तो कमीत कमी 2 महिन्यात प्रतिवर्ष 25 महिन्याचा कोण टार्गेट आहे महाराष्ट्राच्या 50 महिन्याचा, त्यामुळे 2 महिने आपण ते रिकवर करतील त्या आणि कमीत कमी 10 लाख रुपयाचा स्टार्टअपसाठी फंड देऊ। त्याशिवाय आता माननीय देवेंद्र फडणवीसजींनी योजना सुरू केली आहे, त्यामध्ये प्रतिवर्ष 1 लाख युवकांना 5 लाख रुपयाचा 3% लोन देऊन त्याने स्वरोजगारासाठी प्रशिक्षण देणार आहे। त्यामुळे
त्यामध्ये इथलं आपले सोनालीजी कोठारीजी किंवा जे संचालक आहेत त्यांनी जे काही नाम दिले त्याने सर्वांना प्रायोरिटीवरती लिस्टमध्ये ठेवून